बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी असलेल्या तुषार आपटे यानं स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला। आरोपी तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं नवा वाद निर्माण झाला होता आणि या निर्णयामुळे राजकीय वर्तुळ आणि लोकांमध्ये देखील संतापाची भावना होती। त्याचप्रमाणे साम टीव्हीच्या बातमीनंतर आपटेने अखेर राजीनामा दिल्याचं समोर येत आहे। अक्षय शिंदेच्या चौकशीनंतर शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यापैकीच एक आपटे होता। तर आपण पाहू शकतो भाजपच्या आपटेचा नगरसेवक पदाचा राजीनामा आपण पाहतोय। तर लोकभावना आणि साम टीव्हीने देखील वारंवार ही बातमी लावून ठेवली होती आणि त्यानंतर अखेर हा राजीनामा झाल्याचं समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आधी भाजपकडून आपटे हा जो की सह आरोपी आहे बदलापुरातील अत्याचार प्रकरणातला, त्याला आधी नगरसेवकपदी त्याला ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता अखेर त्याचा राजीनामा झालेला आहे। राजीनामा देण्यामागची नेमकी कारणं काय ते आधी सांगाल? नक्कीच खरं तर ज्या पद्धतीने बदलापूर कुळगाव या नगर परिषदेमध्ये आहे ते तुषार आपटे यांना नगरसेवक पदावर आहे ते खरं तर भाजपने तिकीट दिली होती आणि त्यामुळे कुठेतरी वाद नवा सुरू झाला आणि भाजपवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते टीका सुरू झाली होती। कारण की बदलापूरचं लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आहे ते बदलापुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं देखील आहे ती झाली होती आणि त्यामध्ये तुषार आपटे हे सह आरोपी होते। त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती आणि त्यानंतर त्यांचा जामीन झाला होता। मात्र हे सगळं असताना देखील पुन्हा एकदा तुषार आपटे यांना भाजपच्या वतीने आहे ते कुठेतरी नगरसेवकाला संधी दिली आणि त्यामुळे हा नवीन वाद आहे तो सुरू झाला होता आणि या वादावर भाजपला मोठ्या संख्येने आहे ती टीका सहन करावी लागली सकाळपासूनच। आणि यानंतर नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।